गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत आमदार सुहास कांदे यांची मुंबई येथे बैठक पार पडली आहे। नांदगाव तालुक्यातील नाक्यासाक्या मध्यम प्रकल्पावरील क्षतिग्रस्त उजवा व डावा कालवा कामासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री सन्माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्यासोबत नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांची बैठक मुंबई येथे पार पडली आहे। सदर बैठकीतून सन्माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक दाखवली असून लवकरच कामांना सुरुवात होणार आहे। सद्यस्थितीत सदर प्रकल्पाचे दोन्ही मुख्य कार्यवाहीतील बांधकामे माती भराव क्षतिग्रस्त झाले असून आवर्तन काळात कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते। परिणामी धरणात सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून देखील त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही। या अनुषंगाने या कालव्यांचे भराव दुरुस्ती व बांधकाम मजबूतीकरण अस्थिरीकरण झाल्यास परिसरातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे। यावर मंत्री महोदयांनी सकारात्मकता दाखवली असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे। सोबतच गिरणा डावा उजवा वाढवी कालव्याची बंदिस्त पाईपलाईन व मांजरे ते नगाव पाटाचे खोलीकरण दुरुस्ती करून अस्थिरीकरण करण्याचा प्रश्नही मार्गी लागला। सदर प्रस्ताव मालेगाव नाशिक कार्यालयानंतर आता संभाजीनगर कार्यालयात असून 8 दिवसात तो मागवण्याचे आदेश मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। या बैठकीत सन्माननीय मंत्री महोदय तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।